Welcome to Storyland. Like, share and subscribe. Bedtime stories. भरपूर दंगा मस्ती करून खूप खेळून आता रात्र झालीये, त्यामुळे झोपायची वेळ झालीये. चला पटकन सगळ्यांनी आपली सगळी कामं संपवा आणि पांघरुणात शिरा. आपल्या उशीवरती डोकं ठेवा आणि आजची गोष्ट ऐका. आज आपल्या गोष्टीत कोण येणार आहे माहितीये? एक क्यूट छोटीशी मनी माऊ. ती काय म्हणतेय, ती तुम्हाला कोणती स्वप्न पाडायला मदत करणार आहे, हे सगळं ऐकूया. पण त्याआधी दिवा बंद करा, छान पांघरुणात शिरा, मस्त कुशीवर वळा आणि हळूच डोळे बंद करा. आता बंद केलेल्या डोळ्यांमधून सुद्धा तुम्हाला दिसणार आहे एक सुंदर जग. तुम्हाला दिसतंय का? चला आपण एकत्र इमॅजिन करूया. डोळे शांतपणे बंद करा. डोळ्यासमोर अंधार झाला असेल ना, पण त्या अंधारात सुद्धा तुम्हाला दिसतंय का एक छोटंसं जगातलं सगळ्यात क्यूट मांजरीचं गोड असं पिल्लू तुमच्याकडे धावत येतंय. बघा दिसलं? हा, तेच एकदम छोटंसं जगातलं सगळ्यात छोटं आणि सगळ्यात क्यूट मांजरीचं पिल्लू तुमच्या जवळ धावत येतंय. ते इतकं मऊ आहे की त्याच्या अंगावरून हात फिरवत बसावासा वाटतोय. त्याच्या गळ्यात एक सुंदर ताईत आहे, त्यात हार्ट शेपचा पेंडंट आहे. बघा बरं, तुम्हाला दिसतोय का? हळूच तुम्ही पिल्लू हातात घेतलेत आणि आता त्या पिल्लाच्या अंगावरून हळुवारपणे हात फिरवताय. हे पिल्लू आणि तुमची मस्त मैत्री झाली आहे. या पिल्लाच्या मागे सुंदर असा प्रकाश येताना दिसतोय. कुठून बरं येतोय हा प्रकाश? हा प्रकाश आहे चांदू मामाचा. हा चांदू मामाचा सुंदर शांत प्रकाश तुमच्या डोक्यावर पडतोय. हळूहळू तुमच्या गालांवर, आता नाकावर, पापण्यांवर, मानेवर, खांद्यांवर, पायांवर, पोटावर, गुडघ्यांवर आणि तळपायावर सुद्धा. ह्या प्रकाशाने तुम्हाला छोटीशी गुदगुली केल्यामुळे पाय थोडासा हल्ला ना. आता माऊला घेऊन तुम्ही या शांत चंद्राच्या प्रकाशामध्ये चालत निघालायत एका स्वप्नांच्या दुनियेत. या स्वप्नाच्या दुनियेत जाण्यासाठी मांजर तुम्हाला, म्हणजे आपली मनी माऊ तुम्हाला काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स देतेत बरं का. त्या नीट ऐका, तरच तुम्ही छान स्वप्नांच्या दुनियेत पोचू शकाल. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. सगळी फ्रेश एअर नाकातून आत घ्या. व्हेरी गुड. टेक अ डीप ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. बरोबर असा हळूहळू श्वासोच्छ्वास करत राहा. आता तुम्ही आलायत आपल्या छोट्याशा माऊ बरोबर एका मोठ्या गार्डन मध्ये, जिकडे सगळीकडे मऊ लुसलुशीत गवत आणि फुलं दिसतायत. या गवतावर चालताना तुम्हाला खूप रिलॅक्सिंग आणि शांत वाटतंय. गवतात धावत तुम्ही माऊच्या मागे पळताय. माऊ सुद्धा खूप खुश आहे. आणि अरे,
अचानक खेळता खेळता काय गंमत झाली माहितीये? ही मनी माऊ तुमच्याशी बोलायलाच लागली. ती गोड आवाजात तुम्हाला सांगतीये, चला चला काय सांगते ऐकूया, चला एकत्र खेळायला. असं म्हणून माऊ तुम्हाला तिच्या बरोबर खेळायला घेऊन गेली. तुम्ही दोघं मिळून पकडापकडी खेळताय. माऊ पुढे आणि तुम्ही मागे. धावता धावता तुम्ही पोचलायत एका सुंदर नदीच्या किनारी. नदीतलं पाणी शांतपणे वाहतंय. त्या पाण्यात रंगीबेरंगी मासे पोहताना दिसतायत. मासे बघून मांजरीच्या तोंडाला पाणी सुटलंय. मांजर इथे तिथे धावत धावत जातीये. तेवढ्यात सुंदर पिंक कलरचं एक बटरफ्लाय उडत उडत येऊन तुमच्या नाकावर बसलंय. ओ अरेच्चा, बटरफ्लाय उडत पण नाहीये आणि तुम्हाला ते खूप आवडतंय. तुम्ही हळूच त्या फुलपाखराला हात पण लावलात आणि तुमच्या हाताची बोटं सुद्धा फुलपाखराच्या गुलाबी रंगाची झाली आहेत. खूपच खुश होऊन तुम्ही अजून उड्या मारताय आणि इथे तिथे धावताय. बघता बघता रात्र झालीये. आता मात्र दिवसभर खेळून माऊच्या मागे पळून तुम्ही खूप दमलात. माऊ सुद्धा खूप दमलीये आणि हे काय, तिथं जांभया सुद्धा द्यायला लागलीये. हळूहळू मांजरीचे आणि तुमचे डोळे जड जड होत आहेत आणि पापण्या मिटून शांतपणे तुम्हाला झोप लागतेय. आता आजूबाजूची शांतता तुम्हाला ऐकू येते आणि ऐकू येतोय तो फक्त तुमच्या ब्रीदिंगचा आवाज, म्हणजे श्वासोश्वास. Deep breathe in and breathe out. Breathe in and breathe out. आणि आता छान छान स्वप्न बघत तुम्ही गाढ झोपणार आहात. तुम्हाला छान शांत झोप लागणार आहे. गुड नाईट.